आवाज माझा महाराष्ट्राचा. तुम्ही त्यांना अराजक म्हणताय. आता तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनली सांगते, त्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 21A इज राईट टू एज्युकेशन तुम्ही देताय का? नाही. पेपर लीक्स आज नाही, गेले कित्येक वर्ष होत आहेत. 2021 पासनं धर्मेंद्र प्रधान हे एज्युकेशन मिनिस्टर आहेत आणि गेल्या 4 वर्षाच्या कार्यकाळात, त्यांच्याच कार्यकाळात असंख्य वेळा नीट, जेई, CUET, CBSE सगळ्या पेपर्स लीक झाले आहेत. तर हे कितपत योग्य आहे? त्याच्या विरुद्ध ही जी मुलं लढत असतील, आवाज उचलत असतील, खरं तर तुम्ही त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की हो आमच्याकडनं चूक झाली, आम्ही हे नीट करू. पण तसं न म्हणता त्यांना तुम्ही अराजकता तुम्ही वाढवताय, देश विरोधी आहात. अरे भारताचे झेंडे घेऊन आणि बॅज लावून ती मुलं तिथे आली होती, हातात फुलं घेऊन आली होती. तिथे कोणी व्हायलन्स करायला आलं नव्हतं. तिथे व्हायलन्स करायला काही माणसं घुसली होती जी भगवा घालून आली होती आणि तुम्ही JNUचे आहात, तुम्ही अमुक आहात असं म्हणत उकसावत होती. तर या मुलांनी त्यांना अगदी व्यवस्थित पोलिसांना सांगून बाहेर काढायला लावलं. ही मुलं आणि आम्ही सगळी जनता आता तुम्हाला त्रासलोय आणि खरं तर तुम्हाला योग्य वाटत असेल तर या मुलांना बरोबर बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा. मुद्दे अगदी योग्य आहेत, त्यांना सोडवण्याचा कधीतरी प्रयत्न करा. हे सगळे तुमचे डायलॉग्स आहेत ना, अँटी नॅशनल, ती अराजकतावादी आहेत, बाहेरचं फंडिंग येतं आहे, हे सगळं आता बंद करा. इतकी मूर्ख महाराष्ट्राची किंवा आपल्या देशाची मुलं नक्कीच नाही आहेत की नेपाळ किंवा इतर देशासारखी परिस्थिती ते इथे करतील आणि आम्ही सुद्धा त्यांना करू देणार नाही. जर कोणी असा प्रयत्न केला, पोलिसांच्या हातात हवाले करण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या मुलांची आहे. तर प्लीज हे सगळे आता डायलॉग्स तुम्ही बंद करा, योग्य ते काम करायला शिका. देशाची आत्ता लागलेली विल्हेवाट जी झाली आहे शिक्षणाच्या बाबतीत, एज्युकेशनच्या, हेल्थच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, त्याला नीट करायला शिका. एवढंच मला त्यांना विनम्रपणे सांगायचं आहे. नाराजीवरती नाही, ते भुजबळांवरती घेऊया. जो माणूस 2.5 वर्ष जेलमध्ये गेला होता, एक नाही 7 स्कॅम्सचे आरोप होते म्हणून, त्या व्यक्तीला आता राज्यसभेवर पाठवून त्याचाच बरोबर जो जेलमध्ये गेला होता त्याला आता मंत्रीपद देण्याची भाषा हे आता जर होत असेल, अतिशय दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की अराजकता जी माजवली आहे ती या NDAनी माजवली आहे, महाराष्ट्रात या युती सरकारनी माजवली आहे. सगळे स्कॅम्स केलेले लोक हे पुन्हा पुन्हा यांना राजकारणात घेतले जात आहेत, त्यांना मोठं केलं जात आहे. याच्यावरनं आत्ताचं राजकारण किती घाण झालं आहे आणि ते खरोखर आता पावत नाही अशी स्थिती आणून ठेवलेली आहे. कुठेतरी भुजबळ नाराज असल्यामुळे पक्षातून त्यांना जी त्यांनी अट घातली होती समीर भुजबळ यांना राज्यमंत्रिमंडळात घ्या, मगच मी राज्यसभेवर जाईल, आता प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीसाठी पण गेले, त्यांची कुठेतरी मनधरणी केली जाते. मला असं वाटतं हेच सगळं ना, हे नाटक जे चालतं ना की यांची मनधरणी करायला गेले, भुजबळ नाराज. अरे कोण आहेत भुजबळ? कशासाठी ते नाराज होत आहेत? त्यांना तर खरं जेलमध्ये पाठवायला पाहिजे. अशा माणसाला राज्यसभेवर पाठवून तो समीर भुजबळ ज्यांनी हे सगळी घाण केली होती त्याला जर तुम्ही मंत्री म्हणून घेत असाल आणि वर अशा बातम्या आम्ही ऐकतो की अमुक नाराज आहे, त्यांची मनधरणी करायला प्रफुल्ल पटेल ज्यांनी अनेक स्कॅम स्वतः केले होते हे जर जात असतील, ही लोकशाही आहे का? हा प्रश्न आता लोकांनी या राजकारण्यांना विचारायला पाहिजे. कोण हू द हेल इज छगन भुजबळ? हो 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 बघते. हो बघूया. 嗯。 हो.
2च मिनटं मला वाचू दे. ऐक ना तुमची गुण पाहिजे तर वनजमीन हस्तांतरणासाठी द्यावं लागणार 2800 कोटीचं टेंडर. ज्याच्या कोण आहेत? नाही म्हणजे 2800 कोटीचं टेंडर त्यांना द्यावं लागणार म्हणजे कसं? TDR प्रकरण काय आहे बघा खाली. मला 2 मिनटं हे वाचू दे. राष्ट्रीय उद्यान अवॉर्ड आणि मुदत सह्याबाई अँड सुमारे 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवले. म्हणजे कंपनीने विकास हस्तांतरण म्हणजे काय? कशाचा विकास ते करणार होते प्रायव्हेट कंपनी? त्यांना आता ते प्रायव्हेट कंपनीकडे द्यावं लागतं. मला ॲक्च्युली विषयच नाही नीट कळला. सर ऐका ना आता मला जरा थोडक्यात तो विषय समजून घ्या कारण ते लेंदी आहे ना त्यांना 2-3 हॅलो, नमस्कार. बोला बोला. हां 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 ओके हां 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 ओ हां कोण अपिलात गेलंय? हां हां हम्म, हम्म, हम्म. हम्म, हम्म. हम्म. पण तेही घेत नाही आहेत विशेष. करेक्ट. हां बरोबर. बर हम्म. हो बरोबर आहे. हम्म. हम्म. हम्म, हम्म, हम्म,
हो करेक्ट आहे. या करेक्ट आहे. तर त्यांना आता हा जो 2800 कोटीचा दिलाय तो 100 एकरवर दिलाय का 193 एकरवर दिलाय? ठीक ठीक. हां. हम्म, हम्म, हम्म. हम्म, हम्म, हम्म. बर बर. ठीक 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 चालेल. ओके 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 या. ते म्हणतात ते पेपर पाठवण्याची व्यवस्था करतात. हां नाही मला ते म्हणतात तुम्ही स्टडी करा आणि मग बोला. कारण त्यांनी काय होत आहे हां या कारण ते उगाच असंच